हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. इकडं सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मी करते शेवग्या शेंगाची भाजी आणि इकडे चपात्या झालेल्या आहेत टिफिन द्यायचा. नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात सगळे? मजेत ना? सॉरी, करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर विसरली होती. काय आळस देता हो. तर करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तुमच्या दाजी बघतात माझ्याकडे कशी बडबड करते म्हणून. त्यांना बोलायचं शिकवते पण ते बोलत नाहीत. शिका म्हणते तरी शिकत नाहीत आणि तुम्ही म्हणता हळूहळू शिकतील. मग कसं करायचं सांगा आता? शिकेल नाही शिकणार, नाही शिकणार. होईल. तर आता ते चालले कामावर. त्यांचं आवरून दिलं, तिकडे टिफिन पॅक करून दिलेला आहे. आता त्यांना बाय बाय करते. चाललेत कामावर. मग आता मला धुणं भांडे आवरायचे, बाकीचे कामं आवरायचे. अजून देवपूजा नाही. आळस नका देऊ. नसेल द्यायचं तर शांत राहा, पण आळस काय देऊ नका. कसा झाला मग बर्थडे? एक नंबर. भारी. आवडलं का? गिफ्ट कुठे आहे? यायला लागले पार्सल गिफ्ट आहे पोस्टाने. कुठपर्यंत आलंय? चौकशी लावली का? पुण्यापर्यंत आलंय. मग पुण्यापर्यंत आले. 300 किलोमीटरवर आले. चला जावा, बाय बाय. बोलतो आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला. तर फ्रेंड्स, त्यानंतर इकडे मी देवपूजा करून घेतली. खूप सारे कमेंट आले होते अन्नपूर्णाच्या प्लेटमध्ये तांदूळ ठेव म्हणून. तर हो, मला पण माहिती आहे, मी ठेवते. तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे. पण विषय काय झाला, लक्षात राहिलं नाही हो. जरा समजून घेत जा. घाई गडबडीमध्ये देवपूजा केली. आजच पहिल्यांदा देव लावले आणि मग त्यानंतर लक्षात नाही राहिलं. मग लक्षात आलं, आता ठेवणार आहे मी त्यामध्ये तांदूळ, नका काळजी करू. त्यानंतर आम्ही जेवण घेतलं. मयंक उठला आणि मयंकचं आवरलं. म्हणलं चल आपण जेवून घेऊ पटकन. मस्त शेवगे शेंगाची भाजी केली आणि चपात्या केल्या. मला वाटलं होतं आधी माझ्या हातच्या भाज्या आवडतात का नाही त्यांना, पण एवढ्या आवडीने खातेत, तारीफ करून करून खातेत. त्यानंतर इकडं मशीन लावून दिली कपडे धुवायला. लई मोठे कपडेच पडलेत राव. आणि ते कलरचे कपडे काही कलर निघतच नाही त्या म्हणजे कलर निघतो त्या कपड्यांचा, त्याच्यामुळे या मशीनीमध्ये टाकू वाटत नाही. तर ते कपडे वेगळे धुवायचे हाताने. त्यानंतर हा किचन ओट्यावरचा राडा एवढा आवरायचा पडलेला आहे ना. आणि इकडं दूध तापायला ठेवलेलं होतं, दूध लावलेलं आहे 1 लिटर. तर ते संपलं नाही. कधी अर्धा लिटर, कधी 1 लिटर असं चालू आहे. आणि त्यानंतर इकडे बघू शकता, आता अशा पद्धतीने फायनली मी आवरलेलं आहे. म्हणजे आवरायचं चालू आहे अजून घरातलं. त्याने त्याच्या मित्राला आणलं इकडं खेळायला. मयंकला एक मित्र चांगला भेटून गेला बाबा खेळायला. चला मग आवरायचं. वेलकम बॅक. या थंडी थंडी लस्सी प्यायला. आज लवकर आलेत घरी, लस्सी आणली. गरमी झाली है ना, गरम झाले जास्त. आता उन्हाळा तापतोय. हा काय राडा केला? आत्ताच घासलंय मी सगळं. आता भांडे बिंडे घासले, किचन ओटा वगैरे साफ केला आणि इथं काहीतरी राडा केला. आता कलिंगड कापलं, तरबूज आणि मला लस्सी दिली प्यायला. आता धुणं भांडे ते सगळं आवरलं, सगळे काम आवरले. इकडे यांची पार्टी चालू आहे. आम्हाला सोडून आम्हाला सोडून का तुम्ही तरी खाता, आम्ही टरबूज खातोय. खावा. टीव्हीची कमी आहे फक्त. असं बसून टीव्ही पाहिजे इकडं. आणि मी झोपून पाहू शकतो. टीव्ही वाट पाहू सकाळची संध्याकाळ झाली पण टीव्ही काय आली नाही. खोटं बोलले काय माहिती मला, गिफ्ट देतो म्हणून. काय सांगताय की खोटं नाही बोलत ते. तसं खोटं बोलत नाही, बोललेला शब्द पाडतात. चांगलं खा, खरडून खा. चला आता टीव्ही कधी येते वाट बघून पार संध्याकाळ झाली पण काय पत्ता लागना टीव्हीचा. खावा. चला चाललो आम्ही फिरायला, बर्थडे गिफ्ट आणायला. गिफ्ट देतो म्हणले. काय गिफ्ट देतात काय माहिती. काय गिफ्ट देता?
दादा लागते. गिफ्ट काय देता? गिफ्ट काय देता? होळी खेळून आलेत ते पार भरून आले त्यांचा तेव्हा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. राव चुकलं माझं. हां होळी खेळून आले तेव्हा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. यस. चला मग चला बाय बाय. फिरायला गुड नाईट. फिरायला चाललो आम्ही. कुठं नेत आहे फिरायला मला? लंडन. लंडनला? पॅरिसला? सौदी अरेबिया. होय. दुबईला चाललो काय? अबुधाबी. चला. बाई मला वाटलं टी व्ही घेऊन देतात का काय. चल तुला गिफ्ट घेऊन देतो म्हणले आणि मला डायरेक्ट टॅटू स्टुडिओमध्ये आणलं बाबा. आणि इथं माझं नाव सर्च करत बसले बघा. मला म्हणले तुझं नाव टाकतो. आधी तर म्हणले फोटो टाकतो आणि नाव बी टाकतो. म्हणलं एकच टाका. नाव टाकायचं असेल तर नावच टाका. फोटो काय टाकू नका बाबा उगं. आणि मी काही बळजबरी करत नाही आहे. परत यूट्यूबचे लोक मलाच म्हणतील ते यांच्या मनानेच चाललेलं आहे बरं का यांचं. आम्ही टॅटू काढायला आलो आहे. बळजबरी टॅटू काढून घेत नाही त्यांच्याकडून. ते बळजबरी आणले मला टॅटू काढायला. मी काढतो मी काढतो. खरं बोला. तुम्ही स्वतःच्या मनाने आले ना? हो नक्की बघा बरं. परत म्हणू नका तूच काढायला लावलाय. भांडणं व्हायचे चान्सेस नाही स्वतःच्या मनाने काढल्यावर. काय ओके. टॅटू काढायला आलोय आम्ही. कुठं काढायचं? कुठं? इथं डाव्या हातात असं. ते सजेस्ट करतील तिथं काढा. ते मासा कसं आहे बघा. त्यांना नको बोलली बरं का मित्रांनो मी. तरीसुद्धा मला त्यांनी टॅटू स्टुडिओमध्ये आणलं आणि टॅटू काढायला लागले ते हातावर. आधी तर म्हणले फोटो काढणार आहे. नंतर म्हणलं ते फोटो बिटो काय काढू नका. काढायचं असेल तर नाव काढा. म्हणजे नाव बी काढायचं आणि फोटो बी काढायचं म्हणत होते. म्हणलं नावच काढा. फोटो काय काढू नका. लय रिक्वेस्ट केली बाबा. नाही त्यांची जिद्द चालली फोटोच काढायचं म्हणे. फोटोच काढायचं. म्हणलं नाही काढायचं फोटो. मग हे इकडं आम्हाला अजब गजब मासा दिसला तर कसं आहे ते मासा आम्हाला कमेंट करून पटकन सांगा. एकदम इकडं रंगीबेरंगी मासे होते छोटे छोटे. लय भारी होतं. टॅटू स्टुडिओ हे कुठं आम्ही भुसरीला कुठं तरी गेलो होतो. बघावं लागेल त्यांना विचारून मग तुम्हाला ॲड्रेस सांगेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. AK टॅटू स्टुडिओ म्हणून होतं कुठं तरी. तिकडं नेलतं. आणि हा मासा बघा हा पण एक रंगीबेरंगी मासा होता. त्यानंतर इथं चाललेलं होतं त्यांचं प्लॅन कसं काढायचं काय. आणि बाकी त्यांना सगळं समजावून सांगितलं. आणि मी भीती घालत होती. अहो दुखल हाताला त्रास होईल असं होईल तसं होईल. तरी बी त्यांचं चालूच होतं. हाताला त्रास होऊ दे नाही तर काय होऊ दे. काढायचं म्हणजे काढायचं. म्हणलं घ्या मग हाऊस आहे तर काढून. मग काय आता. तर नाहीतर परत यूट्यूबचे लोक म्हणतील म्हणलं माझ्या नावाने तूच काढायला लावलं. म्हणून मी व्हिडिओ काढून घेतला आधीच. नंतर झाली टॅटू प्रोसेस चालू. बापरे भयंकर बघण्यासारखा नजारा होता बरं का. यांचं तोंड बघा आता. मला म्हणत होते नाही काही किती त्रास झाला तरी मी काढणार म्हणजे काढणार. आणि मग मला म्हणतात माझ्या आयुष्यातला हा पहिला टॅटू आहे जे मी असं स्टुडिओमध्ये येऊन काढतोय. आणि घट्ट हात पकडून ठेवला. आणि एवढं दुखत होतं. मग काय आता त्रास होता तर काढायचं कशाला बरं. बघा तोंड कसं करतायत. मग आता होत असतं तेवढं त्रास. कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. आणि ते म्हणतात नवऱ्याच्या हातावर आपल्या नावाचा टॅटू असायला खरंच नशीब लागतात राव. असं खुशीने गोंदवलं ना लय भारी वाटलं बघा. तर हा बड्डेचा गिफ्ट समजू शकता तुम्ही. बाकी चांगले कमेंट करत जा. कारण कमेंटमधून काही लोकांची जेलेसी पण दिसते. दुसऱ्याचं चांगलं झालेलं काही लोकांना बघवत नाही वाटतं. असं पण मी भरपूर ठिकाणी बघितलं आहे कमेंटद्वारे. तर फायनली टॅटू झालेला आहे. आणि आता याला कवर वगैरे करून दिलं ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर तुमचं काय मत आहे याच्यावर. मी तर त्यांना नकोच बोलली होती. आणि नशीब की ते फोटो बिटो नाही काढू दिलं. पण तरी त्यांचं चाललेलं आहे या बड्डेला नाही तर पुढच्या बड्डेला तर फोटो नक्कीच काढेल म्हणतात. आता त्यांना माहिती जाऊ द्या. पण मग हे मला काही पटलं नाही. म्हणजे आनंद तर होत आहे. मी आनंद शब्दात नाही सांगू शकत. नको वाटेल का. पण त्यांना त्रास झालेला ते नको वाटतंय. आनंद झाला का मग इकडं पहा. आनंद झाला का किती. चेहरा सुचलो वापरतात. नक्की आनंद झाला. नक्की आनंद झाला का. दुखतंय नाही. चला मग निघायचं का दादा. आता हे घरी गेल्यावर बघू. धन्यवाद. थँक्यू सो मच गिफ्ट दिल्याबद्दल. अपेक्षा नव्हती पण ठीक आहे. याला म्हणतात नशीब.
खरं सांगायचं म्हणलं ना मित्रांनो, ते म्हणतात ना एक बाईच बाईची दुश्मन असते, पण तसं नाही बरं का. ज्या बायकांचे नवरे त्यांच्यावर प्रेम नाही करत ना, त्याच बायका जळायला लागल्यात आणि त्याच कमेंट करते. असल्या घाणेरड्या कमेंट आल्या की समजून जायचं. ते म्हणतात नाही का, यांना घरामध्ये इज्जत नसते म्हणून हे दुसऱ्यांची इज्जत काढायला जातात. तर आम्ही इकडे आलोय, मयंक पार वैतागलेला आहे आणि इकडे आलेलो आहे टी व्ही घ्यायला. मला तर पहिल्यांदा वाटलं होतं हे टी व्हीच गिफ्ट देतात काय. मग मी सहज बोलली त्यांना, तुम्ही तर टी व्ही घेऊन देणार होते. मला म्हणले थांब आधी हा टॅटू काढू दे, तुला टी व्ही बी घेऊन देतो. मग डायरेक्ट आम्ही विजय सेल्सला आलो आणि मग आता इथून टी व्ही घेणार आहे. तर कोणत्या कंपनीचा घ्यावं थोडंसं कन्फ्यूज झालो. LG, सॅमसंग, सोनी घ्यायला तर ते कोणतेही घेऊ शकत होते. ते मला म्हणले तू फक्त बोर्ड दाखवते, टी व्ही लाखाची जरी असली तरी मी घेईल म्हणले. मग काय आता विषय काय आहे, तुम्हाला दिसते पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आम्ही हे जे काही घेतोय ना, तर आमचं लग्न झालं आहे, त्यामुळे त्यांची फॅमिली खूप मोठी आहे सगळेजणं. त्यामुळे प्रत्येकाने एक एक वस्तू दिली. कोणी भांडे दिले, कोणी सोफा दिला, कोणी टी व्ही दिली, अशा पद्धतीने झालेलं आहे ते. फ्रेंड्स वेलकम बॅक. आलो आम्ही घरी. आज पण यांनी बाहेरूनच जेवण करून आणलं आम्हाला. पण बायकांना दुसरेच त्रास होतोय. नवरा माझा सारतोय आणि बायका दुसरेच जळतंय. तुम्ही काय आहे मागच्या जन्मामध्ये काय आहे? या बायका मागच्या जन्मात तुमच्या मैत्रिणी होत्या माझ्यावर जडणाऱ्या. तुला काम नको करायला, तुला खायलाच पाहिजे, तुला आरामच पाहिजे असे बोलतात मला. तुम्ही माझा नाद नका करू. माझा नवरा कामवाली बाई लावण घरात, मी नाही म्हणली उद्या तर. तुम्ही कशाला जळता? मग बोलतातच तसे, मग काय म्हणू. बरं ते जाऊ द्या. मी टॅटू काढलाय बघा, गिफ्ट दिलाय मला. टॅटू काढायचंच होतं. लय लय दाखवते तुम्हाला आता. तर फ्रेंड्स आता हा टॅटू ओपन करायचा होता. माझ्या काही नंतर लक्षातच राहिला नाही. इकडे मी साईडला कुठेतरी फोटो लावून देईल टॅटूचा. कसा दिसतोय ते नक्कीच सांगा. आणि मला तर फार आवडलेलं आहे, म्हणजे अपेक्षित पण नव्हतं, विचार पण केला नव्हता मी. त्या पलीकडं त्यांनी गिफ्ट दिलं आहे. थँक्यू सो मच. कंटिन्यू करायचं विसरून गेली होती. आता एडिट करत होती तेव्हा मला व्हिडिओ दिसला. टॅटूचा व्हिडिओ काढलाच नाही, कारण तो टॅटू काढला आणि लगेच लाईव्ह आली होती मी रात्री माझ्या करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. नंतर मी विसरूनच गेली व्हिडिओ कंटिन्यू करायचा. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि जडणाऱ्या बायकांना अजून सांगणं आहे की अजून माझं भरपूर चांगलं बघायचं आहे तुम्हाला. येतो ट्रेलर आहे, पिक्चर बी बाकी आहे, लय चांगलं होताना बघायचं आहे. त्यामुळं अजून किती जळायचं तेवढं जळा, कारण तुम्ही तेवढंच करू शकता, दुसरं काही काम करू शकत नाही. कारण कसं आहे, काही काही बायकांना लय घाण सवय असते. दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघून कधीच ते आनंदी होणार नाही. आणि जर दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघून तुम्ही आनंदी होत असाल ना, तर तुमच्या इतकं चांगलं कोण नाही. कसं आहे, दुसऱ्यांचा आनंद बघितल्यावर आपल्याला ॲटोमॅटिक आनंद भेटतं. हा माझा चांगला अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे बरं का. मी कधी कोणाचा वाईट चितलं नाही आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंदी झाली आहे, म्हणून आज मला देवानी कशाची कमी केली नाही. पण दुसऱ्यांचं बघून म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं बघून जे वाईट चित्तात ना, त्यांचं ॲटोमॅटिक वाईट होतं आहे. त्याच्यामुळे जरा चांगलं चितू बी नका मी तर म्हणते, पण दुसऱ्याचं चांगलं बघून त्यांना वाईट तरी बोलू नका, जेणेकरून तुमच्या पुढं चालून म्हणजे तसं काही होणार नाही. तर समजून घ्या जरा मला काय म्हणायचं आहे. आणि चला मग कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा. म्हणजे मी अपेक्षाच्या पलीकडं मला ते गिफ्ट भेटलेलं आहे. विचारसुद्धा केला नव्हता मी. तो आनंद शब्दात बी व्यक्त करू शकत नाही, मी काही सांगू शकत नाही. माझ्याजवळ शब्दच राहिले नाही बोलायला, कारण त्यांनी गिफ्ट तसं दिला आणि ते स्वतःच्या मनाने दिलं, हे तर अजूनच भारी वाटलं. त्यानंतर प्लस टी व्हीची अपेक्षा होती, आता टी व्ही पण दिलेलं आहे. तर कसं वाटतंय, भारी वाटतंय मला खूप. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्येच सांगा. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनीच बघा, कोणालाही बळजबरी नाही आहे. म्हणजे जेणेकरून वाईट कमेंट करू नका एवढंच सांगणार. अन्यथा बघू नका, म्हणजे तुम्हाला पर्याय आहेत. नसल आवडत मी किंवा माझे व्हिडिओ तर तुम्हाला ब्लॉगचं ऑप्शन येतो स्क्रीनवर. काय करायचं, तुमची जे DP दिसते यूट्यूबवर एका कोपऱ्यामध्ये, यूट्यूब चॅनल आपला यूट्यूबचा ॲप ओपन करायचा. कोपऱ्यामध्ये असा DP दिसतो तुमचा, त्या DPवर क्लिक करायचं आणि वर कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात, 3 लाईन असं डॉट 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 असं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर माझं जे चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन, सॉरी तुम्हाला सेटिंग मी सांगते व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला मला ब्लॉक करायचं असेल तर गरज नाही आहे मला असल्या फालतू लोकांची, सरळ भाषेत म्हणायचं, कारण फालतू कमेंट करणारे फालतूच लोक असतात. चांगल्या घराण्यातले लोक चांगल्या लोकांना कमेंट करतच नाहीत असल्या फालतू. तर काय करायचं, एक तर पहिले यूट्यूब ओपन करायचं, त्यामध्ये सर्च बॉक्समध्ये जायचं, माझं चॅनल सर्च करायचं. चॅनलवर गेल्यानंतर 3 डॉटवर जायचं माझ्या तिथं आणि तिथं हाईड युजर फ्रॉम दिस चॅनल म्हणते, डायरेक्ट हाईड करायचं. म्हणजे तुम्हालाही ताण नाही आणि मलाही ताण नाही, नाही का. तर चला मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.